नदीमध्ये स्नान करून लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं असं ठरलं होतं. मात्र नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. शेवटी लाडक्या विठुरायाचं दर्शन हे अधुरच राहिलं. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. आज सकाळी सकाळी 3 महिला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरी नगरीमध्ये हजर झाल्या. त्या पुंडलिकाच्या मंदिराजवळ उतरल्या सुद्धा आणि तिथून स्नान करायचं आणि लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं असं त्यांचं ठरलं होतं. त्या 3 महिलांमधील एक महिला पुढे होती, दुसरी तिच्या पाठीमागे आणि तिसरी तिच्याही पाठीमागे होती. या तिन्ही महिला बाहेरगावच्या असल्यामुळे त्यांना इथे नदी पात्राची पाण्याची पातळी वाढलेल्याचा अंदाज आला नाही. त्यातील पुढे असणारी महिला ती पुढे गेली आणि तिचा पाय घसरला. तिने दुसरीला हात दिला आणि दुसरीने तिसरीला हात दिला. तिसरीने या दोघांना वाचवायच्या नादात ती तिसरी पण पाण्यामध्ये आली. तिन्ही पाणीमध्ये वाहू लागल्या. नदीकाठच्या लोकांना ही गोष्ट समजली. नदीकाठचे लोक त्यांना वाचवण्यासाठी धावून आले सुद्धा, पण शेवटी अपयश पदरात पडले. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्यांना वाचवणं अशक्य झालं. सुनीता सपकाळ वय 43 आणि संगीता सपकाळ वय 40 असं 2 महिलांची नावे आहेत. या 2 महिला बोगदर तालुक्यातील आवडा गावच्या रहिवासी आहेत, तर एक महिला अज्ञात आहे असं समजतंय. आपत्कालीन घटनांसाठी एक बोट आणि काही कर्मचारी त्या नदीकाठी आहेत असं सांगितलं जातंय, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. या 3 महिलांचा मृतदेह कोळी बांधवांनी बाहेर काढला.